नमस्कार मंडळी, करोड झेप कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव व्यथा नात्यांची भाग 1. साक्षीची नणंद मीना आज माहेरी आली होती. साक्षीने तिची चांगली उठाठेव केली. ताई ताई करून तिचा छान पाहुणचार झाला. साक्षीचे सासू सासरे नवरा कामामुळे बाहेर गेले होते. घरातील काम आवरून झाल्यावर दोघीही गप्पा मारत बसल्या. सकाळी 6 वाजता उठलेली साक्षी दुपारी 1 पर्यंत कामच करत होती. मीना TV बघत बसली होती. मीना आल्याने साक्षीने पुन्हा स्वयंपाक वाढवून केला. मीना आवाज देत म्हणाली, वहिनी ये ना गप्पा मारू. साक्षी, हां आलेच हा ताई. आता दोघी नणंद भाऊजे गप्पा मारू लागल्या. मीना, झालं का काम आवरून वहिनी? साक्षी, झालं सगळं आत्ता. आई बाबा पण येतील, ते आली की मग जेवण करू. तुम्हाला नाही ना उशीर होणार? मीना, नाही, आत्ताच पोहे खाल्लेत, त्यामुळे नाही भूक लगेच. साक्षी हसत बर म्हणाली. मीना, वहिनी तुझं बरं आहे, तुला घरात एवढं पण काम नसतं. माझी आई मदत करतेच आणि माझ्या दादाचं पण एवढे जेवणाच्या बाबतीत नखरे नसतात. असेल तसं खातो, तुला काही टेन्शन नाही. माझे घरचे तुला समजून घेतात, तुझी काळजी घेतात. तुला त्रास होऊ नये म्हणून. माझं नशीब तुझ्यासारखं नाही. मीना वैतागून बोलत होती. तिच्या चेहऱ्यावर पूर्णपणे निराशा आली होती. तोपर्यंत दरवाजाची बेल वाजली. साक्षीने दार उघडलं तर तिचे सासू सासरे आले होते. साक्षीच्या सासूबाईंनी पाहिलं तर मीना आली होती. मीना, अगं अचानक कशी आलीस? फोन करून कळवलंही नाहीस मी येते म्हणून. त्यांनी जरा तिला खोदून विचारलं. भांडण करून आलीस की काय? मीना वैतागून बोलली. आई तुला आवडलं नाही का मी इथं आलेलं? किती प्रश्न विचारतेस? हो, मी भांडण करूनच आले कायमची. साक्षीच्या सासूबाई, अगं पण झालं तरी काय, तू एवढं टोकाचं पाऊल उचललंस? मीना, माझ्या सासूबाईंना माझं काम पटत नाही आणि नवऱ्याला जेवण आवडत नाही. दोघांना माझी कोणतीच गोष्ट खपत नाही. माझ्या मनासारखं मी जगायचं नाही. ते जे म्हणतील तसं राहायचं, जगायचं. माझ्या मनाचा कोणीच विचार करत नाही. अगं असं नाही लगेच टोकाचं पाऊल उचलायचं. मीना तिची आई तिला समजावत होती. मीना लग्न झाल्यापासून सतत माहेरी येत असायची. तिला घरातील कामाचा आधीच कंटाळा होता. तिच्या सासूबाई निर्मळ होत्या, पण मीनाचं काम म्हणजे उरकायचं म्हणून कसतरी करून टाकायचं. ते सासूबाईंना तिच्या आवडायचं नाही. त्यांना स्वच्छ निर्मळ कामाने त्यांना समाधान मिळायचं, पण मीनाला काम म्हणजे ओझं वाटायचं. ती स्वयंपाक ही करायची, पण कसं तरी करून मोकळी व्हायची. त्यामुळे नवऱ्यालाही तिचं जेवण आवडायचं नाही. मीना मनाने चांगली होती, पण अंगात कंटाळा भरलेला होता. निवांत राहणे, खाणे, आराम करणे हेच तिला आवडायचं. त्यामुळे घरातील व्यक्ती तिच्याबद्दल नाराज होते. त्यामुळे महेशने म्हणजे मीनाच्या नवऱ्याने तिला सांगितलं होतं, तुझ्या वहिनीकडून घरकाम स्वयंपाक शिकून ये. मीनाने हे जेव्हा घरात सांगितलं तेव्हा सगळेजण टेन्शनमध्ये आले. त्यांना हेही माहीत होतं मीनाच्या पण काही गोष्टी चुकतायत. दुपारी सर्वजण जेवायला बसले. साक्षीने भरलेलं वांग, वरण भात, कोशिंबीर, ज्वारीची भाकरी असं साधं जेवण बनवलं होतं. साक्षीने साधं जेवण बनवलं होतं, पण सर्वांनी त्या जेवणाचं कौतुक केलं. पण तिचं कौतुक बघून मीनाला मनातून आवडलं नाही. साक्षीने सर्वांना जेवण वाढून नंतर स्वतःला घेतलं. सर्वजण जेवण करत होते. साक्षी मध्ये मध्ये सर्वांना विचारून वाढत होती. साक्षीला तिच्या सासूबाई म्हणाल्या, साक्षी अगं सर्वांना वाढतच राहशील, तुलाही घे. साक्षी हो आई म्हणाली. तिच्या आईचं सुनेवरील प्रेम बघून तिला जास्तच साक्षीचा हेवा वाटला. आपल्याच वाट्याला असं सुख का नाही असं तिला वाटलं. वहिनी किती नशीबवान आहे असं मीनाला मनातून वाटू लागलं. सर्वांची जेवण झाले. सर्वजण बाजूला झाले. साक्षीने सर्वांची ताटं नेऊन सिंकमध्ये ठेवली. खरकटं उचलून झाडून पुसून काढलं. नंतर सगळी भांडी साफ केली. तोपर्यंत दुपारचे 3:30-4 वाजले होते. इकडं मीनाच्या व तिच्या आईच्या गप्पा सुरू होत्या. मीना, आई एवढं कशाला साक्षीचं कौतुक करतेस? मला नाही आवडलं तिने केलेले जेवण असं नाक मुरडत मीना आईला म्हणत होती. तोपर्यंत सगळं काम आवरून साक्षी सर्वांबरोबर गप्पा मारायला बसली. मीनाने लगेच विषय बदलला. दुपारी गप्पा झाल्यावर सर्वांनी आराम केला.
मीनाच्या आईला मात्र मीनाचं कसं व्हायचं याचं टेन्शन आलं होतं. संध्याकाळी पुन्हा साक्षीची कामाची सुरुवात झाली. आज मीनाताई आल्या तर काहीतरी गोडधोड चमचमी जेवणाचा तिने बेत आखला. मसाले भात, खीर, पुरी, वाटाणा बटाट्याची भाजी असं जेवण संध्याकाळी बनवायचं तिने ठरवलं. बाहेर पाऊस पडत असल्याने सगळ्या खिडक्या तिने पाणी आतमध्ये शिरू नये म्हणून लावल्या. पुन्हा ती तिच्या कामाला लागली. तोपर्यंत सासूबाईंचा जोराचा आवाज साक्षीला आला. साक्षी, तुला कळत नाही का? कपडे ओढणीवरील काढायचे. सगळी कपडे भिजलीत बघ. अजिबात तुझं कामाकडे लक्ष नसतं. आईच्या मोठ्या आवाजाने मीना पळतच काय झालं म्हणून आली. मीनाने आईचं रुद्र रूप आज पाहिलं. किती एका चुकीसाठी साक्षीला घालून पाडून बोलली होती तिची आई. तरीही साक्षी नम्रतेनं म्हणाली, अहो आई, विसरले मी कामामुळे. पुन्हा नाही असं होणार. मीनाला आता आठवलं. आई एवढं बोलली तरी वहिनीने किती नम्रतेने उत्तर दिले. मी वहिनीच्या जागेवर असते तर मी उलट उत्तर देऊन मोकळी झाली असते. वरून कालवा तर वेगळाच केला असता. खरंच साक्षी किती संयमी व शांत आहे. साक्षीने बनवलेला स्वयंपाक पाहून मीना म्हणाली, वहिनी, एवढं कशाला व्याप करायचा? साक्षी, अहो ताई, असू द्या हो. तुम्ही घरी आलात. दुपारी साधं जेवण बनवलं होतं म्हणून आत्ता एवढं केलं तुमच्या आवडीचं. मीनाला साक्षीचं कौतुकच वाटलं, कारण तिची आई तर कोणत्याही कामाला हात लावत नव्हती. तरी सगळी कामं साक्षी अगदी आनंदाने, कोणाची अपेक्षा न करता सगळी कामं एकटी ती करत होती. सर्वजण जेवायला बसले. साक्षीने सर्वांना वाढलं. आकाशने साक्षीच्या नवऱ्यानेही जेवणाचं खूप कौतुक केलं. सर्वजण पोट भरून जेवले. सर्वांचं मन जेवणामुळे तृप्त झालं. साक्षीने पुन्हा भांडी, किचन साफ केलं. संध्याकाळचं सगळं आवरेपर्यंत साक्षीला खूप उशीर झाला. मीना मनापासून जेवली. मीनाला माहेरी राहायला खूप आवडायचं, कारण माहेरी तिला निवांत राहायचं असायचं. तिला असंच निवांत आयुष्य जगायला आवडायचं. कोणताही कामाचा व्याप नको. निवांत उठणे, TV बघत पडून राहणे, छान छान गरम पदार्थ खायला आवडायचे. फक्त मदत कोणतीच करायला नको. सगळं आयत्या हातात तिला पाहिजे असायचं. त्यामुळे मीनाचं माहेरी सारखं येणं असायचं. मीनाला मात्र तिची नणंद एक दिवस माहेरी आलेली खपायची नाही. सतत वैतागून मीना माहेरी येत असे. माझ्याच नशिबी असं सासर का? मीनाला त्यामुळे माहेरील ओढ खूप असायची. साक्षी पण तिला नेहमी बहिणीसारखी वागणू द्यायची. तिच्या ताई ताई म्हणून पुढे पुढे करायची. दुसरे दिवशी सकाळी साक्षीला तिच्या माहेरहून कॉल आला. तिलाही सकाळी आलेल्या कॉलमुळे तिलाही धक्काच बसला, कारण असा अचानक सकाळी कॉल तिला कधी येत नसे. काय झाले असेल नक्की साक्षीच्या माहेरी? सगळं नीट तर असेल ना? बघूया पुढील भागात, भाग 2 मध्ये. कृपया कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्याकरता मला नक्की फॉलो करा. थँक्स फॉर वॉचिंग. कीप सपोर्ट, कीप वॉचिंग. या कथेची पुढील भाग तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.